सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. नारदांनी त्रिपुरांत जाऊन सांगितले की तुमच्या नगरामध्ये एक असा यती आलेला आहे जो फार पुण्यकारक अशी दीक्षा देतो. दैत्यराजाने हे ऐकल्याबरोबर तो त्या यतींना शरण गेला. त्या यतींनी त्यास दीक्षा दिली. सर्वांना मरण हे निश्चित आहे. आत्मा हाच खरा देव आहे. अहिंसा हा खरा धर्म आहे आणि कोणाच्याही आत्म्याला पीडा न देणे हे महापाप आहे. भीती वाटणाऱ्यास अभय देणे, रोग्याला औषध देणे आणि विद्यार्थ्याला विद्या व भुकेलेल्या व्यक्तीस अन्न हेच खरे दान होय. देह आहे तोपर्यंत सुख भोगावे या विचारानंतर त्रिपूर नगरीमध्ये यज्ञ, याग, शिवपूजा सर्व काही बंद पडले. दैत्यराजाने दीक्षा घेतली म्हणून यथा राजा तथा प्रजा या नियमानुसार सर्व प्रजाजन देखील त्याच विचारांवर चालू लागले. दान, तप, धर्म, कर्म यांचे पावित्र्य गेले. त्या पाठोपाठ लक्ष्मी देखील गेली. सगळे अरिहंतच्या मार्गावर चालू लागले. सगळ्यांनी अरिहंतप्रमाणे वेशभूषा केली आणि धर्मभ्रष्ट झाले. पुण्यक्षय होऊ लागला. देवांना ही वार्ता समजताच ते भगवान शिवांकडे गेले आणि आता तरी आपण त्रिपुरांचा नाश करावा अशी विनंती केली. त्यानंतर शिवजींनी विश्वकर्माला युद्धासाठी आवश्यक असे सर्व सोयींनी युक्त रथ बनवण्यास सांगितले. विश्वकर्माने सांगितल्याप्रमाणे रथ बनवले. त्यानंतर शिवजी स्वतः धनुष्यबाण घेऊन त्या रथावरती आरूढ झाले. ते दरवेळेस नेम धरून बाण धनुष्यास लावत होते, परंतु बाण काही बसत नव्हता, कारण शिवजींच्या अंगठ्यावर स्थापित गणेश त्यास विरोध करत होता. त्यानंतर त्यांनी गणेश पूजन केले आणि गणेश पूजन केल्याशिवाय कार्य संपन्न होणार नाही हे कळताच सर्व देव व शिवजींनी गणेशास विनवणी केली आणि पूजन करून नंतर धनुष्यास बाण लावला. त्रिपुरांचा व त्यांच्या इतर 2 भावांचा वध झाला. सर्व देवांनी शिवस्तुती केली व नंतर सर्वजण आनंदाने स्वस्थानी परतले. त्यानंतर त्रिपुरात भेद करण्यासाठी गेलेले यती त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी ते शिव आणि उपस्थित देवगणांना आदराने नमस्कार करून म्हणाले की आता आम्ही काय करावे, कोठे जावे हे आपण सांगा, आणि म्हणून विनवणी करू लागले. शिवभक्तीत तत्पर दैत्यांच्या शिवभक्तीचा आम्ही विनाश केला. हे फार मोठे पाप आमच्याकडून घडले, पण देवकार्यासाठी हे कृत्य आम्ही केले. कृपया या दुष्कर्माची शांती कशी करावी ते आपण आम्हाला कळवा. तेव्हा श्रीहरींनी त्यांना अभय दिले व सांगितले की जे घडले ते शिव इच्छेनेच घडले. त्यामुळे तुम्ही निर्भय राहा. कलियुगापर्यंत गुप्त राहून तुम्ही तुमचं अध्ययन करत राहा व कलियुगामध्ये पुन्हा तुमच्या मतांचा प्रचार आणि प्रसार करा. त्यानंतर सर्व लोक मोहित होतील व तुमचा पंथ स्वीकारण्यास तयार होतील. अशा प्रकारे शिवजींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यानंतर ते सर्व यती गुप्त रूपाने वास करण्यासाठी निघून गेले. अशा प्रकारे त्रिपुरांचा नाश झाला आणि अरिहंताची निर्मिती म्हणजे एका नवीन धर्म परंपरेची निर्मिती श्रीहरी विष्णूंपासून देवकार्याच्या निमित्ताने त्या काळामध्ये झाली आणि जैन धर्माचा कलियुगामध्ये उदय झाला.